वैभव नाईक 15 मिनिटात घटनास्थळी कसे पोहोचले? शिवरायांचा पुतळा कोसळला, यात वैभव नाईकांचा हात तर नाही ना? निलेश राणेंचा ट्विट करत सवाल. माफी मागायचं नाटक करू नका. महाराष्ट्रासमोर तुम्हाला 100 वेळा नाक रगडावंच लागेल. भविष्यात मोदींनाही माफी मागावी लागेल. राजकोट किल्ल्यावरील पाहणीनंतर संजय राऊतांची टीका. पुतळा नेव्हीने केला किंवा पीडब्ल्यूडीनं असा वाद घालण्यात अर्थ नाही. अजित पवारांनी सरकारमधील नेत्यांचेच कान टोचले. शिल्पकार पळून पळून जाणार कुठे? अजितदारांचं वक्तव्य. काँग्रेस नेत्यांचं शिवाजी पार्कमध्ये आंदोलन. शिवरायांचा पुतळा डोक्यावर घेऊन वर्षा गायकवाडांसह कार्यकर्ते आक्रमक. राजकोट किल्ल्यावरील पुतळा अपघात प्रकरणी बांधकाम सल्लागार चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. आम्ही उद्या मालवणला जाणार. 1 सप्टेंबरला पुतळा कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी करणार. मनोज जरांगेंची माहिती. आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट महायुतीतच राहणार. भाजप हायकमांडकडून शिक्कामोर्तब. दिल्लीतील भाजप नेत्यांचे राज्यातील नेत्यांना निर्देश. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीशी आयुष्यात कधी पटलं नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत आज सोबत बसलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात. तानाजी सावंतांचं विधान. तर सावंतांच्या प्रश्नावर अजित पवारांनी बोलणं टाळलं. तानाजी सावंतांची हकालपट्टी करा. बिनशर्त माफी मागायला लावा. हाफकिन संस्थेला माणूस म्हणू शकतात, ते काही बोलू शकतात. अमोल मिटकरी आक्रमक. भाजप आणि शिंदे गटाकडून अजित पवारांचा अपमान. शरद पवारांसोबत असताना अजित पवार वाघ होते. त्यांच्यातला स्वाभिमानी बाणा कुठे हरपला? शरद पवार गटाच्या महेश तपासेंचा टोला. तानाजी सावंत राज्यकर्ता म्हणून लायकीचे नाहीत. एवढीच मळमळ होत असेल तर म्हशीचं इंजेक्शन आणि डॉक्टर पाठवते. रुपाली ठोंबरेंचा तानाजी सावंतांवर निशाणा. युतीतील एक पक्ष उमेदवारी कसा जाहीर करतो? नाव न घेता हर्षवर्धन पाटलांचा अजितदारा गटावर निशाणा. तर 2-3 दिवसात अंतिम निर्णय. पुढील आठवड्यात फडणवीसांना भेटणार. हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदी मुंबईच्या बीकेसी मधील कार्यक्रमात उपस्थित. मोदींच्या उपस्थितीत पालघरमध्ये वाढवण बंदराचं भूमिपूजन. वाढवण बंदराच्या विरोधात स्थानिकांचं आंदोलन. काळे झेंडे दाखवत स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमारांकडून निषेध व्यक्त. शरद पवार झेड+ सुरक्षा नाकारण्याची शक्यता. झेड+ सुरक्षेमधील काही अटी पवारांना अमान्य. सूत्रांची माहिती. मी सकाळी लवकर उठतो हा डायलॉग माझ्यामुळे बंद झाला. सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला. तर लवकर उठतो माझं वय झालं असं पवार कधीच बोलले नाही. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. जितेश अंतापूरकर आणि झिशान सिद्दीकींची काँग्रेसमधून हकालपट्टी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दादा पटोले यांची माहिती. जितेश अंतापूरकर आजच भाजपमध्ये प्रवेश करणार. विधान परिषद निवडणुकीत अंतापूरकरांवर काँग्रेस पक्षाच्या आदेशाविरोधात मतदान केल्याचा आरोप. कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसोबत भिडले. विधानसभा निवडणुकीसाठी संघ भाजपसोबत मैदानात उतरणार. केरळमधील बैठकीत निवडणुका. नवीन अध्यक्षाची निवड यासह संघाच्या विविध विषयांवर चर्चा होणार. गाडी पकडल्यानं आमदार संतोष बांगरांची आरटीओ अधिकाऱ्याला शिवीगाळ. ऑडिओ क्लिप व्हायरल. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे लैंगिक विकृती पाहूनच त्याला सोडलं. अक्षय शिंदेच्या पहिल्या पत्नीचा जबाब.